ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले, आता ते बाहेर आले. त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुचिरभूत झाले. वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात? आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे. हे शेवटी राज्य चालवतोय कोण? आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते. मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय. मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना. मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर डर नाही त्याला डर कशाला लावा, SIT लावा आणि बोलवा. मंत्री ते असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत, आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं, आम्हाला सुद्धा आनंद होईल. तुम्ही नीट तपासणी तर करा. तुम्ही म्हणजे आधीच तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात. कारण त्यांना मिरची लागली पहिल्याच दिवशी. जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये. दाऊदची मिरची महत्वाची आहे. अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये. अधिवेशनाच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने. पण घोषणांचा पाऊस, घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात 13वा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला.